नमस्कार, मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आम्ही ना कोणच्या बाजारात चालले सुका मच्छी आणायला। चला मग कसे मिळते ते बघू आपण। तुम्ही कल्याणवरून आलं ना तर तुम्हाला अशी एंट्री दिसेल, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कोणगाव। तर तुम्हाला असं पुढे यायचं आहे आणि पाणीच्या टाकीच्या इथून आतमध्ये आल्यावर तुम्हाला असे दोन रस्ते दिसतील। तिथनं आपल्याला राईट मारायची। राईट मारल्याच्या नंतर समोरच तुम्हाला कोणता बाजार दिसेल। मम्मी बोलते ऊन जास्त आहे तर आपण उसाचा रस घेऊ, उसाचा रस पिऊन आपण मग कोणता मार्केट फिरू। तेव्हा मम्मीने घेतला आहे उसाचा रस। चला, तुम्ही बघू शकता मार्केट किती भरलेलं आहे। चला आता पुढे तुम्हाला आहे ना मच्छी मार्केट दाखवतो। गाईज हे बघा, बघू शकता तुम्ही कसं मार्केट भरलेलं आहे। ना प्रत्येक वस्तू आहे ना तुम्हाला स्वस्त दरात मिळते। ती वस्तू घेताना आहे ना भाव करावा लागतो। तेवढं इथं मच्छी पण आहे, मच्छी, कोलंबी आणि काळे मासे आहेत। नंतर गाईज बाजारात सुका मच्छी तर भेटतो, त्याचबरोबर वला मच्छी पण भेटतात। पण थोडे पैसे जास्त आहे तिथे, एक बार्गेनिंग केल्याच्या नंतर कमी करतात। इकडे आहे ना सर्व सुका मच्छी असतो। या इकडे सुका मच्छी भरलेला असतो। आता तुम्हाला दाखवतो, सुरुवात इथं जवळपासून झालेली आहे। का मार्केट आहे ना इथे मंगळवारचा सुका मच्छीसाठीच भरलेला असतो। म्हणजे कमी लावतो ना भावाला, 50चं 12 लावतो ना, 120 नाही 90 नाही ना ते। 250 रुपये किलो। कसा का बा? 350 रुपये। का ग मी असा एवढा फरक? 250 कसा आहे जाऊला? सुका आहे 350 किलो 40 तो 350 400 एवढी बारीक नाही जाऊला 300 रुपये कमी नाही का? 250 वाला पण होते तिथे 250 रुपये ना। 250 लावा ना, 1 किलो द्या। मावशी 20 मावशी संदेश बोलवला जाऊला कसा? 200 हा, आधा किलो वापस बस ना। दांडी काला काला या काय मम्मी? ही डोमेली याशी डोमेला ना पण सुकवतान। दादा डोमेली कशी? 200 रुपये किलो आहे डोंबिवली पण।
नाही सुकट कशी 400. काय दांडी कशी आहे 350 रुपये किलो दांडी ना मम्मी मान दिली का दांडी मच्छी काय मान दिली मावशी मांदेली 200 रुपये किलो आहेत मांदेली पण काहीच तुम्हाला आहे ना सुक्का मच्छी पाहिजे असेल ना तुम्ही कोणच्या बाजारात येऊ शकता. इकडे आहे ना दर मंगळवारी सुक्का मच्छीचा मार्केट भरतो. हे बघा पूर्ण मार्केट आहे ना भरलेलं आहे. सर्व इकडे तुम्हाला आहे ना या अख्ख्या ग्राउंडवरती आहे ना सुक्का मच्छी दिसेल तुम्हाला विकताना. बोंबील, जावला, सुकट, मांदेली. बोंबील मध्ये पण खूप सारे प्रकार येतात. ₹350 किलो वागती गाईस तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी इथे सुकवलेली भेटेल. हे बघा मला तर नावं पण नाही माहिती एवढ्या मच्छी आहेत तिथे सुकवलेल्या. पॉपलेट आहे, वाव आहे, कोलंबी पण सुकवलेली आहे, वाकट्या, हे बघा बागडे पण आहेत. वागते 700 रुपये चांगलं जेवायचं. गाईस तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तर आधी पूर्ण मार्केट फिरा. मार्केट फिरल्यावर काय होईल तुम्हाला रेट पण माहिती पडेल आणि मच्छी पण माहिती पडेल की कशी आहे मच्छी. क्वालिटीनुसार आहे ना इकडे रेट असतो पण बार्गेनिंग केले ना ते कमी करतात पैसे. आता मम्मी आहे ना पूर्ण मार्केट फिरली पण आता या मावशीकडे आले. मावशीचे बोंबील भारी आहेत आणि सुकट भारी आहेत आणि वाकट्या पण भारी आहेत. टाक मावशीने कमी केलं काय कमी द्यायचं माल लावत कमी गेला कोणाच देता ना बघितलं बघ तुम्हाला खूप चांगला योग असं दिला 200 आणि सुकट 400 आणि हे 400 रुपये. तुम्हाला पण मच्छी घ्यायचं असलं ना मंगळवारच्या बाजारात तर आमच्या मावशीकडेच या. हे बघा मावशी आहे इथं बसते या झाडाच्या खाली जास्त मावशी. तुम्ही इथे येऊन मच्छी घेऊ शकता. मम्मीने बोंबील घेतल्या आणि वाकट्या घेतल्या आणि सुकट कशी मावशी आता मावशीकडच्या सुकट पण घेतं. चांगली पडले का वरची ओली नाही ना पडली 350 लाव. त्या ऊसवाला असतं त्या ऊसवाल्याच्या इथंच बसतं मावशी. वावीचा खारा काली वावीचा खारा आणि ते हे बांगडा सुक्का बांगडा कसुरीला ते जावला कसा जावला 250 मागे 100 बांगडे ते जावला कसा 250 कमी नाही दांड मम्मी असं जाऊला काय बघून घेतात का एवढा सफेद बघून घ्यायचा असा ताजा असते सफेद वगैरे. हा का असं लालसर असलं ना ते जुना असतो. चांगला ताजा असला ना तो खायला चांगला लागतो. बघा गाईज मम्मी सांगते जेवढा सफेद जाऊला चांगला असेल ना तोच घ्यायचा. बाय कसा दिला बाय 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 पावकिलो कमी आहे
हे बघा काही मम्मीने जाऊला घेतला. बोला नका घेऊ. किती ठेवलं? 1 किलो. ₹400 किलो. नाही आजचा बाजार टाईटच आहे. पापलेट कसा? काहीच कोणाला पापलेट पाहिजे असेल ना सुकवलेला तर ₹1000 किलो आहे ते कोणच्या मंगळवारच्या बाजारात. मम्मी हे काय आहे? गोलीचा खारा आहे. गोलीचा खारा आहे. आणि हे काय? या सुकवलेल्या मुश्या. सुकवलेल्या मुश्या पण असतात. बलोक आहेत सुकवलेल्या. काय? बलोक वाकटीचा नवरा आहे. या वाकटीचा नवरा आहे बलोक. वाकटीचा नवरा. काहीच मार्केट लय टाईट आहे. गाईज मार्केट लय टाईट आहे पण बार्गेनिंग केली ना तर कमी करतात ये. म्हणून तुम्ही पण येशाल ना तर बार्गेनिंग करूनच घ्या. आम्ही मच्छी घेतलेली आहे. आता चाललो आता आम्ही पुढे. मम्मी बघू काय काय घेते ते. पाव किलो पाहिजे 80. 50 ग्राम पाहिजे 30. काही मसाल्याला जे पण आपल्याला लागतं ना ते सर्व साहित्य आहे ना इकडे तुम्हाला मंगळवारच्या बाजारात भेटून जाईल. हे बघा सुरुवातीलाच काकांचं दुकान आहे ते. काका दर मंगळवारी लावता काय ते? काका बोलता फक्त मंगळवारीच लावतात. मेथी आहे, धणे आहेत, सुंठ, तेजपत्ता. मला तर नाव पण नाही माहिती. एवढं आयटम माहिती ते. हाँ बड़ी तो भाई जीरा है. थोड़े मसाले की बड़ी चाहिए. मसाले मम्मी डिंक घेतलाय अर्धा पाव. इकडे लसूण पण तुम्हाला भेटून जाईल. बारीक लसूण. या बाजारमध्ये आहे ना सर्व तुम्हाला भेटेल. मम्मी खोबरा घेता? हे बघा खोबरा पण बोलतो मम्मी भारी आहे. अशा वाट्या आहेत बघ. मोठ्या छोट्या पाहिजे तसं आहे. तुम्ही मार्केटला यायच्या 12 नंतरच या. कारण ते ऊन असतं. उन्हामुळे ना मच्छी आहे ना थोडा वलसरपणा आलेला असतो ना तो सुकून जातो. आणि आपल्या क्वांटिटी पण जास्त आहे म्हणून थोडं लेटच या.
मार्केट हा 3-4 वाजेपर्यंत चालू असतो. तुम्ही 12ला आले ना तुम्हाला रेट पण कमी भेटेल. अख्खा गरम मसाला 1000 रुपये किलो आहे. दालचिनी किती 40 रुपये पाव. 40. काजू बदाम पाहिजे. काजू बदाम पण आहे. 40 रुपये पाव. 70ला अर्धा किलो. 130 होणार. 1 किलो 130 मम्मी. खारीक पण आहेत. लसूण आहे. हे लसूण कसं आहे भाऊ? लसूण कसं आहे रे? लसूण 150 रुपये किलो लसूण आहे. पण मसाला शक्यतो घेऊ नका तिकडनं. हे कसं डुप्लिकेट मसाला असतो. आपला मसाला तो आपला मसालाच असतो. सर्व मसाल्याचं सामान आहे इथे. तुम्हाला मच्छी पाहिजे असेल मच्छी पण बघायला भेटेल. आम्ही कुठला मच्छी? मोदका. आणि मम्मी हे काय आहे? खुबे. मम्मीने मोदका पण घेतलेले आहे. कुठे कोलंबी? ही छोटी साफ करायला हे होतं. साफ कराल कोणतं? हो गावठी कोंबडे पण तुम्हाला बघायला भेटतील. चालेल. कोथिंबीर म्हणजे आपल्याला घरी आहे ना लेडीज लोकांना लागतं ना तेवढं पैकी सामान सर्व इकडे बघायला भेटेल तुम्हाला. त्याच्यावर काही नको जाऊ. दुसऱ्या वेळेला तुम्ही मला भेटल्यावर बोला. मी इथं नाही भेटत गावातून. मग आता इथं नाही भेटत तर मग कसं काय बोलायला याचा? तुम्ही कोंबीर वाढले आहात त्यांना चोचरी वाढली. हा हा तिथं नेहमी बसतो मी. अर्धा किलो भेटेल ना. जिवंत कोलबी पण आहे. काय झाला परवा दिवशी दिवस होता त्याच्यामुळं आहेत. कुठला बोलू? पिंपलाच आहेत काय? आम्ही धाकटे शाळच्या. धाकटे शाळ शाडगाव. शाडगावचा. आटगाव नाही शाडगाव. कशा आहेत मम्मी कांदा? कांदा आहे. बटाटा आहे. टमाटे झाले 20 रुपये किलो. टमाटे 20 रुपये. 20 रुपये गावठी. मार्केट बघा कसा. गावठी टमाटे पण आहेत 20 रुपयाला. भाजी मार्केट पण इकडे भरतो. पूर्ण तिकडे पण भाजी मार्केट भरलेलं आहे.
गाईज तुम्ही बघू शकता की दुपारचे 12:30 वाजले तरी पब्लिक एवढी आहे. म्हणजे गर्दी काही कमी नाही झाली अजून. एवढा वरनं ऊन लागतोय तरी पब्लिक आहे मार्केटमध्ये. करने आई ना पैसे बराबर 10 ग्राहक आते वही बता तू लेके जा इसको माल नहीं लेने का अपने वापस ज्यादा ना कम अपन माल वापस नहीं देते. सर्व भाजीपाला भेटून जाईल तुम्हाला इथे आल्यावर. ए पपई कैसा दिया? 9. अच्छा है क्या? खाया ना तूने खाया ना पर. मार्केटमध्ये जेवढा फिरशाल ना तेवढा कमी आहे. म्हणजे काय ना काय तुम्हाला भेटेलच वस्तू. ती मम्मी आमची. मम्मी आता काय घ्यायचं अजून? काय घ्यायचं आता? कोंबडे घ्यायचे, कोंबडे गावठी. गावठी कोंबडे घ्यायचे. हे कशी जोडी दिली? कशी? 900 रुपये जोडी. बघा काही पुरे गावठी आहेत कोंबड्या आपल्या. कोंबडा अशा पडपडायला लागला ना लगेच समजून जायचं की आपले गावठी कोंबड्या आहेत ते. समोर आहे हातात आहे तरी पण विचारतात आम्हाला काय समजते. तुम्ही का पालायला मासा आणल्या पालाला. आमच्या जत्रेला असं भेटायला पाहिजे. जत्रेला नाही भेटत. हा लगेच संपतं. 900 रुपयाला जोडी आणि त्या कोंबडीचे 300 रुपये बोलत होते. आणि हा एक कोंबडा मम्मीने हातात घेतला आहे ना तो 350 पर्यंत देणार होता. नाही अख्खा मार्केट घेतले शूटिंग घेऊन. नाही थोडं पण जास्त नका. काय मम्मीने घेतलाय, मच्छी घेतलाय, भाजी घेतलाय. आता झाली आमची मम्मी थकली खूप. आता आम्ही घरी जायचं आहे ना. सुरुवातीला ते काळे मासे आणि कोळंबी मासा ना कोलबीच घ्या. कसं दिलं? त्याचा बारीक एक तरी माझा बारीक सांगा. त्याचा बारीक एक तरी मम्मी एवढी बोलते मावशी तर घे चांगला असतील. तर कोलबी टाका थोडी 1-2. कोलबी टाका.
कधी मम्मी मध्ये दिसते कोणती आता कोणती किती टाकली आतमध्ये आतमध्ये टाकली आता ती चेंज करणे एकच पिशवी झाली ना त्याच्यात टाकला आता केवढे 80 ला 150 ला वेणी भारी आहेत. आम्ही इकडे दाखव एक मावशी टोपल्या कशा दिल्या कसे आहे 150 रुपये आणि त्यावाली हा किती काही तुम्हाला टोपल्या पाहिजे टोपल्यांसाठी पण येऊ शकता तुम्ही मशाला जायची गरज नाहीये मम्मीने कपडे घ्यायला घेतले दोनसाठी चल मम्मी ऊन लागायला लागला देखो ना अंकल मेरे साइड का मिल रहा है क्या नहीं क्या गाईस तुम्ही आहे ना कल्याणवरनं पण येऊ शकता रिक्षा असतात इकडे कोणवरती यायला कोणच्या बाजारात जायचं असं बोललं ना तर तुम्हाला इथे सोडलं जाईल हे बघा आणि जाण्यासाठी पण रिक्षा आहे तिथे गाईस तुम्ही बघू शकता एवढी शॉपिंग केलेली आहे आणि एवढा टाइम पण झालेला आहे तरी पण मम्मी आहे ना काय छोट्या ना छोट्या वस्तू घेत राहिले आणि टाइमपास करत राहिले आणि ऊन लागतो एवढा ना काय सांगू यार तुम्हाला हे बघा तुम्ही इथे बघू शकता की लेडीजला लागणाऱ्या वस्तू जे पण वस्तू आहेत ना त्यांच्या शृंगारसाठी लागणाऱ्या त्या पण वस्तू इथे तुम्हाला भेटून जातील मंगळसूत्र आहेत गळ्यातले हार आहेत बांगड्या आहेत ते पण कमी भावामध्ये तुम्हाला भेटून जातील इथे कोणचा बाजार आता झालेला आहे चला आता आपण घरी निघू चला गाईज आता खूप शॉपिंग केलेली आहे तर घरी गेल्यावर दाखवतो की मम्मीने काय काय घेतलंय ते आम्ही कोणच्या बाजारातून आलेले आहे हे बघा सगळ्या पिशव्यातून सुका मच्छी काढलेले आहे हे बघा हे असे फ्रेश बोंबील घेतलेले आहेत मी छोटे छोटे असे फ्रेश बघूनच घ्यायचे जे बोंबलांना आपल्याला वास नाही मारत ह्या वाकट्या आहेत ह्या वाकट्यांना असे सफेद बघूनच घ्यायच्या काळ्या वाकट्या घ्यायच्या नाही ह्या अशा ताज्या आहेत वाकट्या बघू शकता ह्या वाकट्या घेतल्या आहेत हे बोंबील ही सुकट घेतली आहे एकदम फ्रेश आहे आणि नुसती ताजी ताजी आहे हे बघा कधी पण सुकट घ्यायची असली ना अशी सफेद बघून घ्यायची लाल सुकट घ्यायची नाही ती जुनी असते ही मांदेली आहेत ही बघा मांदेली कशी मस्तपैकी अशी मोठी छोटी ही सुकी मांदेली आहेत हा जावला आहे हा जावला पण बघा किती फ्रेश आहे नुसतं सफेद बघून घेतलेला आहे ताजा ताजा आणि खाडीचा जावला आहे हा म्हणून हा बारीक आहे दुसरा जावला पण असते तो जाड असते हा चवीला खूप चांगला असते खाडीतला असते ना आम्ही सुक्का मच्छीला गेलेलो पण तिथे ओलं मच्छी पण होतं ओलं मच्छी पण भेटलं आम्हाला हे काळे मासे घेतले ही कोलंबी घेतले हे मोदका मच्छी घेतलाय खोबऱ्याच्या वाट्या डिंक घेतलाय टोमॅटी शिरोळी भाजीला घेतलाय कोथिंबीर हे देठ माझ्या सुनबाईच्या आजीने दिले आहेत माझी सुनबाई कोंडगावची आहे तिच्या आजीने दिलेली आहेत ही कोथिंबीर हे बघा एवढं सारं मच्छी आम्ही घेऊन आलेले आहेत तुम्ही पण जा कोणच्या बाजारात आणि चांगलं चांगलं मच्छी घेऊन या गाईज तिकडे ना मार्केट खूप तिकडे खूप मार्केट असं भरलेलं असते सुक्का मच्छीचा तिथे तुम्हाला काय पण भेटेल ओलं मच्छी भेटेल सुका मच्छी भेटेल भाजी भेटेल
खोबरं भेटेल, चिंच, काय लागेल ते त्या बाजारात असते. ते दर मंगळवारीच भरते. आणि गाईज बार्गनिंग होते हा का, फक्त बार्गनिंग करता आली पाहिजे. आता मम्मीने आहे ना बार्गनिंग करूनच घेतलेलं आहे. ती एक मावशी कोणी भेटलेली, त्या मावशीकडनं मच्छी दिलेला. नाही तर मार्केट आजचं आहे ना खूप टाईट होता मार्केट. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.